Hello dear students, let's continue with the concept that we were discussing in the previous video. In the previous video we have seen certain basic concepts regarding biology, that is what is cell, what are cell organelles, then what is nucleus, क्रोमोझोम कुठे असतो, जीन कुठे असतो, जीन्स कशाला म्हणायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेली होती. आज आपण हेरिडिटी आणि त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सुरुवात करताना इथे तुम्हाला दिसत असेल काही वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं आहेत आणि त्यांनी ह्या जेनेटिक्सच्या फील्डमध्ये काय वर्क केलेलं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हा पार्ट इथे तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो की सपोज हू इज कन्सिडर्ड ॲज पायोनियर ऑर फादर ऑफ जेनेटिक्स वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातात. सो हा पार्ट तुम्हाला 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात ऑब्जेक्टिव्ज आणि MCQज त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे. मग हा जो चॅप्टर आहे आपला हेरिडिटी हा सगळा जेनेटिक्स अंडर येतो की ज्याच्यामध्ये आपण जीन्सशी रिलेटेड स्टडी करत असतो आणि मग त्या स्टडीचा जे पायोनियर आहेत की त्याच्यामध्ये बेसिक फाउंडेशन जे आहे ते कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी काय काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे वर्क इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स ते आपण बघूया. सगळ्यात फर्स्ट आहे इट इज ग्रिगर जॉन मेंडेल. आपल्याला पुढच्या चॅप्टर्समध्ये 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही ह्याच्या मेंडेलचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत पी प्लांटवरती ते तुम्ही शिकलेला होतात आणि ह्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही जी बेसिक आहे ती 9thमध्ये बघितली होती. पुढे जाऊन तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये ते मेंडेलचे एक्सपेरिमेंट परत डिटेल शिकायचे आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही लॉज आहेत ते देखील तुम्हाला शिकायचे आहेत. तर जेव्हा मेंडेलनं हे एक्सपेरिमेंट केलेले होते ऑन पी प्लांट देन दोज एक्सपेरिमेंट्स वर डन की जेव्हा कुठल्याच प्रकारचे मायक्रोस्कोप्स काही माहिती नव्हते, कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स सेलच्या ऑब्झर्वेशनसाठी, त्यावेळेस ह्या मेंडेलनी ते एक्सपेरिमेंट केलेले होते ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लांट्स आणि म्हणूनच फादर ऑफ जेनेटिक्स हे ग्रिगर जॉन मेंडेलला कन्सिडर करण्यात येतं. त्यानंतर ह्युगो डी व्रिस या सायंटिस्टनी म्युटेशन थिअरी पुटफोर्थ केली. म्युटेशन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढे बघायचंच आहे. म्युटेशन म्हणजे काय, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये जो जीन्सचा सिक्वेन्स बघितलेला होता, तर ते जीन्स जे असतात तो पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ सर्टन कॅरेक्टर्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की केस आपले आता माझे केस आहेत ते आईसारखे आहेत, म्हणजेच माझ्या केसांसाठी जे टेक्स्चर आहे ते रिस्पॉन्सिबल असणारे जे जीन्स आहेत तो ॲज इट इज सिक्वेन्स माझ्यामध्ये एक्सप्रेस झाला म्हणून माझे केस आईसारखे असं. मग हे एक्सप्रेशन होताना कधी कधी चुकीचे जीन्स जोडले जातात आणि मग काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन येतं, त्याला म्हणायचं म्युटेशन. आपण डिटेल पुढं बघणारच आहोत. तर हे म्युटेशनची थिअरी ह्युगो डी व्रिस नावाच्या सायंटिस्टनी पुटफोर्थ केली. त्यानंतर आहेत वॉल्टर अँड सटन यांनी ग्रास हॉपरमध्ये पेअर्ड क्रोमोझोम, मी लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते की क्रोमोझोम जे असतात ते 2-2 म्हणजे जे पेअरमध्ये प्रेझेंट असतात कुठल्याही सेलमध्ये, तर ते पहिल्यांदा ऑब्झर्व केलं इन ग्रास हॉपर बाय दीज 2 सायंटिस्ट. देन ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कोलिन मॅकलिन या 3 सायंटिस्टनी DNA हे आपल्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक मटेरियल असतं ही माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितली. तसंच फ्रँकोइस जॅकोब आणि जॅक मोनार्ड या 2 सायंटिस्टनी प्रोटीन सिंथेसिसचे जे मॉडेल आहे ते आपल्यासमोर पुटफोर्थ केलेलं आहे. सो हे झालं कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सायंटिस्ट इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स. आता आपण पुढचा जो पार्ट आहे दॅट इज हेरिडिटी. हेरिडिटी कशाला म्हणायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस जी आहे ती आज स्टडी करणार आहोत. सो स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. हेरिडिटी ज्याला आपण मराठीमध्ये अनुवंशिकता असं म्हणतो, एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे पास ऑन होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं हेरिडिटी. आता हे हेरिडिटी जी आहे ती प्रोसेस जीन्समार्फत होते. जीन्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं का बघा. DNAमध्ये जो नायट्रोजन बेसिसचा सिक्वेन्स असतो, सपोज हा DNAचं स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये ATGC हे वेगवेगळे नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. तर ह्यांचा जो काही स्पेसिफिक सिक्वेन्स आपल्या जीन्समध्ये DNA प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं जीन्स. मग हे जीन्स जे आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात आणि त्या प्रोसेसमध्ये बरेचदा थोडेफार चेंजेस मॉडिफिकेशन्स देखील होतात आणि म्हणून आपण एक्झॅक्टली आपल्या पेरेंट्ससारखे नसतो.
ओके, सो हेरिडिटी कशाला म्हणायचं? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, ही त्याची डेफिनिशन झाली. आता ह्या प्रोसेसमधला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेनेटिक्समधला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा, आणि तो पार्ट आज आपण स्टार्ट करणार आहोत. आता सेंट्रल डोग्मा काय आहे? तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असं वेगळं हेडिंग अंडर काही दिलेलं नाही आहे, बट ॲक्च्युली ही जी सेंट्रल डोग्माची प्रोसेस आहे बघा, तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं, हे जे क्रोमोझोम्स किंवा जीन्स हे कुठं प्रेझेंट असतात? तर इनसाइड द न्यूक्लियस ऑफ ॲटम. तसंच प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, आता प्रोटीन सिंथेसिस कशासाठी? तर आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे फीचर्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, पार्ट्स आहेत, ते हे व्हरायटी ऑफ प्रोटीन्सनी बनलेले असतात. आपल्या बॉडीचं नॉर्मल फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी हे प्रोटीन्सची रिक्वायरमेंट असते. हे प्रोटीन्स अमायनो ॲसिड्सपासून बनतात. तर ही प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती आपल्या बॉडीमध्ये होते इन द सायटोप्लाझम. पण त्याची जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे त्याचे जे जीन्सचा सिक्वेन्स आहे तो कुठं असतो? तर आपल्या DNA असतो बघा, की जो न्यूक्लियसमध्ये आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसची आहे DNA की जो न्यूक्लियसमध्ये आहे, पण ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस होते इन द सायटोप्लाझम. मग ती आता त्यातले जे जीन्स आहेत ते काही तुमच्या सायटोप्लाझममध्ये जाऊ शकत नाहीत, किंवा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होऊ शकत नाही. मग ही जी सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे ती ह्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे. मग काय होतं ॲक्च्युली ह्या प्रोसेसमध्ये? तर DNA मधली इन्फॉर्मेशन न्यूक्लियसमधून सायटोप्लाझमकडे पाठवली जाते. ओके, आणि मग त्या इन्फॉर्मेशन थ्रू प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट होते इन द सेल, आणि ती सगळी प्रोसेस येते अंडर सेंट्रल डोग्मा. मग एकदम सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सेंट्रल डोग्मा इज नथिंग बट सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स फ्रॉम DNA थ्रू RNA. म्हणजेच बघा, DNA पासून आधी RNA फॉर्मेशन होणार आणि त्या RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होणार इन द सेंट्रल डोग्मा प्रोसेस. ह्याची डेफिनिशन ही शॉर्टमध्ये आपण असं पण लक्षात ठेवू शकतो आणि डेफिनिशन लिहिताना अशी लिहायची. मग आता ही जी सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे इट ऑकर्स इन 3 स्टेप्स. त्यातली जी फर्स्ट स्टेप आहे त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे, आता ही ट्रान्स्क्रिप्शन कशाला म्हणायचं? तर जसं तुम्हाला आत्ता सांगितलं, ही जी इन्फॉर्मेशन DNA प्रेझेंट आहे, हा सिक्वेन्स ऑफ जीन्स, तो DNA मधला सिक्वेन्स सायटोप्लाझमपर्यंत नेण्यासाठी काय करावं लागतं? तर पहिल्यांदा आपल्याला RNA तयार करायचं आहे, आणि ही प्रोसेस होते ह्या ट्रान्स्क्रिप्शनमध्ये. एक्झॅक्टली काय होतं ते बघूयात. या ट्रान्स्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट रोल असतो तो एका एन्झाईमचा, त्याला म्हणतात RNA पॉलिमरेज. आता हा RNA पॉलिमरेज काय करतो? तर हा जो DNA जो वाइंडेड फॉर्ममध्ये आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर सांगितलं ना तुम्हाला, हे हेलिकल स्ट्रक्चर, तर ह्या हेलिकल स्ट्रक्चरला अनवाइंड करायचं काम हे ह्या RNA पॉलिमरेजचं असतं. एका स्पेसिफिक साईटला, DNA एका स्पेसिफिक साईटला काय होतो? हा RNA पॉलिमरेज अटॅच होतो. आता ती साईट कुठली? हे वेगवेगळे केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल सिग्नल्स हे डिसाईड करतात की कुठल्या साईटला हा RNA पॉलिमरेज अटॅच होणार ऑन द DNA. ज्या साईटला तो अटॅच होतो तिथं त्या DNAचं अनवाइंडनिंग होतं, म्हणजे त्याचे स्ट्रँड्स होतात. फॉर एक्झाम्पल समजा हा DNA आहे, हा इथल्या रिजनमध्ये आणि इथं हा वाइंडनिंग आहे. आता जेव्हा RNA पॉलिमरेज इथे सिक्रेट होईल किंवा रिलीज होईल तेव्हा त्याच्या इन्फ्लुएन्स अंडर काय होणार? हे इथल्या पार्टमधला जो DNA आहे त्याचं अनवाइंडनिंग होईल. हा सेपरेट या पद्धतीनं दिसेल. मी असं दाखवते थोडंसं, तुम्हाला लक्षात ठेवायला कळायला इझी जाईल. कोणाच्या इन्फ्लुएन्स अंडर? दिस RNA पॉलिमरेज. आता इथे जे स्ट्रँड्स आहेत त्याच्यावरती हे
नायट्रोजन बेसेस जे आहेत त्यांचा सिक्वेन्स काहीतरी स्पेसिफिक असा असणार, बरोबर. इथे सपोज ए टी जी सी सी जी ए असा काहीतरी सिक्वेन्स आहे. त्याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स हा या साईडला असणार. मी थोडंसं मोठं करून दाखवते इथे आपल्याला. मी फक्त 2 स्ट्रँड्स दाखवते. हा एक स्ट्रँड ए टी जी जी सी काही पण तुम्ही सिक्वेन्स लिहू शकता. याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स अदर साईडला असणार. इथे टी ए सी सी जी जी. ओके. आता काय होतं, हे जेव्हा सेपरेट होतील तर ह्या 2 स्ट्रँड्सपैकी एका कुठल्या तरी स्ट्रँड हा नॉन कोडिंग स्ट्रँड असतो आणि एक कुठला तरी स्ट्रँड हा कोडिंग स्ट्रँड असतो. सपोज हा नॉन कोडिंग स्ट्रँड. आता नॉन कोडिंग कुणाला म्हणायचं, तर ज्याला mRNA अटॅच होणार आहे तो स्ट्रँड म्हणजे नॉन कोडिंग, आणि त्याच्या उलटचा जो आहे दुसरा तो असतो कोडिंग स्ट्रँड. त्याला कोडिंग स्ट्रँड यासाठी म्हणायचं की जो काही mRNAचा सिक्वेन्स इथं तयार होणार आहे तो सेम सिक्वेन्स इथं देखील असणार आहे. आता तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी तुम्ही शिकला होतात की mRNA किंवा RNA मध्ये पण 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात. ॲडेनिन, त्यानंतर युरॅसिल, त्यानंतर सायटोसिन आणि ग्वानिन. हे 4 ए यू जी आणि सी हे 4 नायट्रोजन बेसेस RNA मध्ये प्रेझेंट असतात. आणि DNA मध्ये जे असतात ते असतात ए टी जी सी. RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. आता इथं ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये RNA तयार होणार आहे. तो RNA असतो mRNA. आपण 3 प्रकारचे RNA शिकलोय. एक म्हणजे mRNA मेसेंजर RNA, दुसरा रायबोझोमल RNA दॅट इज rRNA, आणि तिसरा जो असतो तो tRNA दॅट इज ट्रान्सफर RNA. आता त्यापैकी इथं जो तयार होतोय ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये इट इज mRNA. कसा तयार होतोय, तर हा जो न्यूक्लियसचा पार्ट आहे त्याच्यामध्ये हे नायट्रोजन बेसेस रायबोझोमचे हे 4 RNAचे जे 4 नायट्रोजन बेसेस आहेत ते सेपरेटली पसरलेले असतात. म्हणजे इकडे यू असेल, इकडे जी असेल, सी असेल, असे हे पसरलेले आहेत असं इमॅजिन करा. जेव्हा हे स्ट्रँड सेपरेट झाले DNAचे तेव्हा काय झालं, एला कॉम्प्लिमेंट इथे हे पण प्युरिन्स पायरिमिडिन्स हे सेमच आहेत. मग एची जोडी जी असते ती इथे टी बरोबर असणार आहे. ATGC हा जो असतो. फक्त आता इथं जिथं टी आहे त्या टीच्या ऐवजी RNA मध्ये यू असणार आहे हे डोक्यात ठेवा. म्हणजे इथे एच्या ऐवजी जेव्हा mRNA म्हणजेच मेसेंजर RNA तयार होणार तेव्हा त्याच्यामध्ये कोण असणार, टी. ठीक आहे, असं दाखवते मी. इथे टी आणि हा आता इथे यू असणार. इथे टी आहे इट मीन्स इथे ए असणार. त्यानंतर जी आहे तिथे सी असणार, सी जी जी. हा जो मधला दाखवला आहे दिस इज mRNA विच इज फॉर्म्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स. हे आपला DNAचा एक स्ट्रँड, हा DNAचा दुसरा स्ट्रँड, दोन्ही स्ट्रँड सेपरेट झाले ड्यू टू RNA पॉलिमरेज. त्यानंतर काय झालं तर न्यूक्लियसमध्ये जे हे नायट्रोजन बेसेस सेपरेटली प्रेझेंट आहेत ते इथे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग करतील. म्हणजे ए असेल तर त्याला यू जोडला जाईल त्याच्या कॉम्प्लिमेंटरी, त्यानंतर टी असेल तर ए जोडला जाईल. ह्या पद्धतीनं हे अशा पद्धतीचा एक सिक्वेन्स तयार झाला अँड धिस इज कॉल्ड ॲज mRNA. आता हा कुठं तयार झाला, इन द न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये काय आहे, हा सगळा जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ह्याला जोडीला काय आहे हे कळलंय. आता ह्याला कोडॉन का म्हटलंय, कारण हा जो कोड आहे, कोड म्हणजे स्पेसिफिक लँग्वेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ती ह्या mRNA मध्ये आहे ना. म्हणून हा जो अपोजिट आहे ह्याला कोडॉन साईड म्हणूयात आपण, आणि हा इकडचा जो आहे तो नॉन कोडिंग साईड किंवा स्ट्रँड. हा जो आहे तो नॉन कोडिंग आणि हा जी साईड आहे DNAची इट इज कोडिंग स्ट्रँड. कळलं का बघा व्यवस्थित. ही प्रोसेस झाली. आता मग परत
पुढच्या स्टेपला एका स्पेसिफिक साईटला येऊन ही प्रोसेस थांबते. असं नाही की ही प्रोसेस कंटिन्यूच होते, एका स्पेसिफिक पॉईंटला जाऊन ही प्रोसेस थांबते विथ द हेल्प ऑफ दिस RNA पॉलिमरेज अगेन. मग ती पण जशी केमिकल जे सिग्नल्स असतात त्याच्यावरती बेस्ड असते. ही प्रोसेस कुठं सुरू होणार आणि कुठं थांबणार, इट ऑल डिपेंड्स ऑन केमिकल प्रोसेसेस किंवा केमिकल सिग्नल्स म्हणूयात. तर हे झाले mRNA कशा पद्धतीनं फॉर्म होतो इनसाइड द न्यूक्लियस. आता फॉर एक्झाम्पल हा एक प्रकारचा मेसेज आहे. तुम्ही घरात असताय, घराच्या बाहेर तुमचा फ्रेंड आहे, फ्रेंडला घरात येता येत नाही, तुम्हाला बाहेर जाता येत नाही, मग तुम्हाला तुमच्या फ्रेंडला काहीतरी मेसेज सांगायचा आहे हां. आणि मग त्या केसमध्ये एक कोड लँग्वेज असते की ते तुम्हाला सोडून, दोघांना सोडून कुणाला नाही कळली पाहिजे. तर ती कोड लँग्वेज असणारा मेसेज आता हा तयार झाला. ही तुमचं त्या फ्रेंडला दिलेलं लेटर असेल की ज्याच्यात कोड लँग्वेजमध्ये तुमचा मेसेज आहे. आता हा कोड लँग्वेजमध्ये असणारी लेटर तुमच्या घरातून बाहेर जाणार आणि मग तो तुमच्या फ्रेंडपर्यंत पोचणार. त्यात काय लिहिले हे फक्त फ्रेंडला कळणार आणि त्या अकॉर्डिंगली तो ॲक्शन्स घेणार. तसं इमॅजिन करा. ही जी काही कोड आहे लँग्वेज रिगार्डिंग टू प्रोटीन सिंथेसिस हा DNA मधला झाला. तो कोड तयार करून mRNA तयार झाला. तो आता इथून बाहेर येणार इन द सायटोप्लाझम आणि मग पुढची प्रोसेस होणार. मित्र आता तुमचं जे त्याला लेटर मिळालं मग तो काय करणार, तो वाचणार. ही विल ट्रान्सलेट वॉट एवर इन्फॉर्मेशन इज गिवन इन द लेटर. मग तसं नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये mRNAमधून जे काही सिग्नल्स आलेले आहेत किंवा जी काही मेसेज आलेला आहे तो वाचला जातो आणि मग त्या अकॉर्डिंगली प्रोटीनची सिंथेसिस ही केली जाते इन द सायटोप्लाझम. पण ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या दोन प्रोसेसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. खूप लेंदी आहेत त्या आणि स्टेप बाय स्टेप एकदम छानपणे तुम्हाला व्यवस्थित डिटेल मी हे सांगणार आहे. सो आज आपण फक्त ट्रान्स्क्रिप्शन बघूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. मग पुढच्या लेक्चरमध्ये हा भाग परत कंटिन्यू करूया.